Hello all, welcome again. And today we are going to discuss IMP questions from your PEC subject, Principle of Electronic Communications. Okay, also it called as analog communication previously. Okay, subject code बघून घ्या 313326. त्यानंतर applicable for DE, EG, ET, EX आणि IE. ओके, चला तर लेट स्टार्ट करूया आय एम पी क्वेश्चन. फर्स्ट युनिट आहे तुमचा बेसिक ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. हा युनिट असणार आहे 12 मार्क्ससाठी. तर यामध्ये 2 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते आहेत बघून घ्या एकदा. बघा, फर्स्ट तुम्हाला विचारू शकतात डिफाईन अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल विथ नीट स्केच ऑर वेव्ह फॉर्म. ओके, तुम्हाला इकडे अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नलचे वेव्ह फॉर्म काढायचे आहेत. ओके, अॅनालॉग आणि हा तुमचा डिजिटल सिग्नल असा असतो 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये. ओके, त्यानंतर डिफाईन सिम्प्लेक्स हाफ डुप्लेक्स सिस्टीम तुम्हाला विचारू शकतात आणि तुम्हाला एक्सप्लेन करायचे सिम्पली ट्रान्समीटर रिसिव्हर आणि सिम्प्लेक्स काय आहे, डुप्लेक्स काय आहे. ओके, त्यानंतर क्लासिफाईड टाईप ऑफ नॉईज काय आहेत हा तुम्हाला विचारू शकतात 2 मार्क्सला. त्यानंतर सिग्नल टू नॉईज रेशो विचारतात आणि त्याची आयडियल व्हॅल्यू विचारतात काय पाहिजे. ओके, त्यानंतर नॉईज फिगर आणि युनिट ऑफ नॉईज पण विचारू शकतात. डिफाईन नॉईज फिगर हे डेफिनेशन्स तुम्ही बघून घ्या, एकदम सोपे आहेत. त्यानंतर 4 मार्क्सचे क्वेश्चन्स काय असतील, राईट डाऊन फ्रिक्वेन्सी रेंज फॉर फॉलोइंग इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ओके, तुम्हाला काही फ्रिक्वेन्सी दिल्या तिकडे, त्यासाठी तुम्हाला त्याची रेंज नोट डाऊन करायची. लाईक व्हॉइस फ्रिक्वेन्सीची रेंज काय असेल, लो फ्रिक्वेन्सीची रेंज काय असेल, हाय फ्रिक्वेन्सीची रेंज काय असेल आणि एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सीची रेंज काय असेल. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तुम्ही बघून घ्या फ्रिक्वेन्सीचा, त्यामध्ये तुम्हाला सर्व मिळतील ॲप्लिकेशन्स. त्यानंतर एक्सप्लेन द सोर्स ऑफ नॉईज इन कम्युनिकेशन सिस्टीम. तुम्हाला हे सोर्स डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे 4 मार्क्सला. त्यानंतर ब्लॉक डायग्राम तुम्हाला कम्युनिकेशन सिस्टीमची माहिती आहे. त्यानंतर ब्लॉक डायग्राम कम्युनिकेशन सिस्टीमची तुम्हाला माहिती आहे. ओके, ट्रान्सड्युसर, त्यानंतर ट्रान्समीटर, मीडियम, रिसिव्हर. ओके, हे सर्व तुम्हाला ब्लॉक डायग्राममध्ये एक्सप्लेन करायचे आहेत. तर एक्सप्लेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम विथ नीट डायग्राम. ओके, हा जर तुम्ही व्यवस्थित हे स्पेक्ट्रम जर व्यवस्थित केले तर तुम्ही यात येणारे 2 मार्क्सचे क्वेश्चन्स पण इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर एक्सप्लेन द टर्म सिंक्रोनस अँड असिंक्रोनस ट्रान्समिशन तुम्हाला एक्सप्लेन करायचे किंवा कम्पॅरिझनसाठी विचारू शकतात. तर हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर आयसो सिंक्रोनस टाईप ऑफ ट्रान्समिशनचे डेफिनेशन्स तुम्हाला विचारू शकतात 4 मार्क्सला आणि एक्सप्लेन करायला विचारू शकतात. ओके, तर हे झाले तुमचे फर्स्ट युनिट. हा युनिट तुम्हाला अतिशय सोपा आहे, इझिली तुम्ही हा करू शकता. ओके, यामध्ये खूप जास्त डिफिकल्ट तुम्हाला नाही आहे. युनिट आहे तुमचा ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन्स. ओके, हा तुमचा हायेस्ट वेटेजचा युनिट आहे. 18 मार्क्स तुम्हाला या युनिटमधून मिळतील. ओके, त्यानंतर टाईप ऑफ एम फर्स्ट क्वेश्चन असेल तुमचा, स्टेट द टाईप ऑफ एम विथ रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. एमचे टाईप्स तुम्हाला इथे नोट डाऊन करायचे. त्यानंतर तुम्हाला एमचं जी बँडविथ आहे त्याचा फॉर्म्युला राईट करायला विचारू शकतात. त्यानंतर 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ मॉड्युलेशन्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असेल की डिफरंट टाईप ऑफ मॉड्युलेशन टेक्निक्स. ओके, जे मॉड्युलेशन टेक्निक आपण एम आणि एफ एम तर इकडेच लर्न करतोय. ओके, त्यानंतर एक पी एम पण आहे. ओके, तसे वेगवेगळ्या मॉड्युलेशन टेक्निक्स तुम्हाला स्टेट करायच्यात. त्यानंतर नीड ऑफ मॉड्युलेशन्स तुम्हाला सांगायचं आहे की इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी मॉड्युलेशनची गरज काय आहे. ओके, त्यानंतर 4 मार्क्ससाठी जे क्वेश्चन्स आहेत ते बघा. ए एम सिग्नल जो आहे तुमचा तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे टाइम डोमेन आणि फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये. ओके, हा क्वेश्चन्स तुम्ही बघून घ्या. सेम एफ एम पण असाच येतो की एफ एम सिग्नल टाइम डोमेन आणि फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये ड्रॉ करा. ओके, त्यानंतर प्रॅक्टिकल ए एम डिटेक्टर सर्किट तुम्हाला ड्रॉ करून एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याच्या इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म काढायचा. तर मोस्टली हा क्वेश्चन्स तुमचा 6 मार्कला विचारू शकतात. त्यानंतर हा खूप आय एम पी आहे. ओके, मोस्ट ऑफ द टाइम्स हा क्वेश्चन्स विचारला जातो सुपर हेट्रोडाईन रिसिव्हर विथ नीट ब्लॉक डायग्राम अँड वेव्ह फॉर्म. ओके, तर हा पण तुमचा 6 मार्कचा क्वेश्चन्स आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तुमचा सर्वात जास्त मार्क्सचा चॅप्टर आहे. तर यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते मोस्ट ऑफ द 6 मार्कचे क्वेश्चन्स आहेत बऱ्यापैकी. ओके, तर हा क्वेश्चनचे याच चॅप्टरमधून मोस्ट ऑफ द 6 मार्कचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर ऑटोमॅटिक गेन कंट्रोल एजीसी आणि डिलेड एजीसी याचं तुम्हाला एक्सप्लेन करायचे काय आहेत ते. तर त्यानंतर ह्या 3 टर्म्स आहेत बघा सुपर हेट्रोडाईन रिसिव्हरच्या रिलेटेड. ओके, एम सुपर हेट्रोडाईन रिसिव्हरच्या रिलेटेड ह्या 3 टर्म्स आहेत, सेन्सिटिव्हिटी, सिलेक्टिव्हिटी आणि फिडिलिटी. या 3 टर्म्स तुम्हाला फिक्स करून द्यायच्यात. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नीड ऑफ एजीसी. ओके, व्हॉट इज द नीड ऑफ ऑटोमॅटिक गेन कंट्रोल. नंतर त्याचे टाईप्समध्ये 2 आहे, एक सिम्पल एजीसी एक डिलेड एजीसी, आणि ते एक्सप्लेन करून त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. ओके, आणि हा क्वेश्चन्स पण तुमचा 6 मार्कला विचारू शकतात. त्यानंतर या चॅप्टरमधून तुम्हाला 2 प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके, न्यूमेरिकल क्वेश्चन्स. तर फर्स्ट आहे तुमच्या रिलेटेड टू ए एम पॉवरच्या रिलेटेड. ओके,
AM पॉवरचे जे फॉर्म्युले असतील ते तुम्ही बघून घ्या. ओके, यामध्ये तुम्हाला AMच्या पॉवर रिलेटेड न्यूमेरिकल्स विचारतील. आणि अजून एक टाईप असेल जो असणार आहे तुमच्या सुपर हेट्रोडाईन रेडिओ रिसिव्हर. ओके, जो तुमचा सुपर हेट्रोडाईन रेडिओ रिसिव्हर आहे त्यामधले न्यूमेरिकल्स तुम्हाला विचारू शकतात. त्यामध्ये तुम्हाला एकतर इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी काढायला सांगतील, किंवा इमेज फ्रिक्वेन्सी, किंवा लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी. तर हा सिम्पल फॉर्म्युला आहे, तुम्ही एकदा बघून घ्या आणि इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर या चॅप्टरमधून मोस्ट ऑफ द 6 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. ओके, नेक्स्ट आहे तुमचा थर्ड युनिट, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. ओके, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन लास्ट टाइम आपण ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन बघितलं. हा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन 14 मार्क्सला तुम्हाला विचारू शकतात. तर फर्स्ट 2 मार्क्सचे डेफिनेशन बघा. डिफाईन मॉड्युलेशन इंडेक्स ऑफ FM ची मॉड्युलेशन इंडेक्स विचारू शकतात. त्यानंतर स्केच द ग्राफ ऑफ प्री एम्फॅसिस अँड डी एम्फॅसिस सर्किट. ओके, सेम क्वेश्चन्स तुम्हाला 4 मार्कला पण विचारतील विथ एक्सप्लेन. ओके, तुम्हाला एक्सप्लेन करायचे, किंवा हा 6 मार्कला पण विचारू शकतात विथ सर्किट. ओके, तर हा क्वेश्चन्स जर तुम्ही केला प्री एम्फॅसिस डी एम्फॅसिस, तर हा आयदर 2ला विचारू शकतात, 4ला किंवा 6ला. ओके, हा क्वेश्चन्स सेम क्वेश्चन्स तुमचा थोडंसं मॉडिफाय करून विचारू शकतात. इम्पॉर्टंट आहे हे, तुम्ही बघून घ्या. ओके, त्यानंतर फेज मॉड्युलेशन आणि त्याचे वेवफॉर्म ड्रॉ करायला 2 मार्क्सला विचारतील. नेक्स्ट तुमचा क्वेश्चन्स आहे मेथड ऑफ डिमॉड्युलेशन ऑफ FM सिग्नल. ओके, FM सिग्नलच्या ज्या डिमॉड्युलेशनचे मेथड्स आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्यात. त्यानंतर टाइप्स ऑफ फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन्स तुम्हाला करायचं आहे, नॅरो बँड, वाईड बँड. ओके, त्यानंतर रिप्रेझेंट FM इन टाइम डोमेन अँड फ्रिक्वेन्सी डोमेन. बघा, सेम क्वेश्चन्स लास्ट टाइम AM पण आहे, तर तुम्ही दोन्ही पण एका पेजवर ड्रॉ करून घेऊ शकता. AMच्या कशा आहेत आणि FMच्या कशा आहेत. ओके, आणि तुम्ही कम्पॅरेटिव्ह बघू शकता की दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे, त्यानंतर कम्पेअर नॅरो बँड FM आणि वाईड बँड FM. ओके, विथ रिस्पेक्ट टू फॉलोइंग पॉईंट्स. तुम्हाला त्याची मॉड्युलेशन इंडेक्स सांगायचे, मॅक्झिमम डेव्हिएशन्स काय आहे, रेंज ऑफ मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी काय आहे, आणि ॲप्लिकेशन्स काय आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ प्री एम्फॅसिस विथ नीट डायग्राम. ओके, फक्त प्री एम्फॅसिस विचारलं तर 4 मार्क्सला विचारतील. कधी कधी दोन्ही पण विचारतात, प्री एम्फॅसिस डी एम्फॅसिस. ओके, आणि विथ सर्किट विचारलं तर 6 मार्कला विचारतील. त्यानंतर डायग्राम ऑफ FM रिसिव्हर. ओके, जसं आपण लास्ट युनिटमध्ये बघितलं, तुमचा AMचा सुपर हेट्रोडाईन जो आहे तो फिक्स विचारतात 6 मार्कला, तसा हा FM रिसिव्हर पण तुम्ही बऱ्यापैकी व्यवस्थित करून जा. त्यानंतर एक्सप्लेन द PLL बेस्ड FM डिटेक्टर, हा पण तुमचा 4 मार्क्सला विचारू शकतात. ओके, तर हा युनिट तुम्हाला समजला, 14 मार्क्सचा युनिट आहे. याच्यामध्ये न्यूमेरिकल्स येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा वेव्ह प्रोपॅगेशन. हा पण तुमचा चॅप्टर आहे 14 मार्क्ससाठी. याच्यामध्ये 2 मार्क्सचे क्वेश्चन असतील. तुम्हाला डिफाईन फॅडिंग विथ रिस्पेक्ट टू वेव्ह प्रोपॅगेशन, त्यानंतर फाइंड आउट टाइप ऑफ प्रोपॅगेशन फॉर फॉलोइंग ॲप्लिकेशन्स. ओके, तुम्हाला काही ॲप्लिकेशन्स दिले तिथे, यासाठी कोणतं वेव्ह प्रोपॅगेशन यूज करतात. ओके, हे तुम्हाला सांगायचं आहे. कधी तुम्हाला 4 ॲप्लिकेशन्स पण देऊ शकतात आणि त्याचं वेव्ह प्रोपॅगेशन तुम्हाला सांगायचं आहे कोणत्या टाईपचं यूज केलं आहे. ओके, त्यानंतर फॉलोइंग टर्म्स तुम्हाला डिफाईन करायच्यात. व्हर्च्युअल हाईट काय आहे, ॲक्च्युअल हाईट काय आहे, हा पण खूप वेळा विचारलेला क्वेश्चन्स आहे IMP. ओके, त्यानंतर रेडिएशन पॅटर्न्स अँड अँटिना रेजिस्टन्स, हे डेफिनेशनसाठी विचारू शकतात. एक्सप्लेन द डक्ट प्रोपॅगेशन विथ नीट स्केच. ओके, त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन ग्राउंड वेव्ह आणि स्काय वेव्ह प्रोपॅगेशन्स, याचं कंपॅरिझन तुम्हाला विचारतात 4 मार्क्सला. त्यानंतर स्काय वेव्ह आणि स्पेस वेव्हचं कंपॅरिझन विचारतात 4 मार्क्ससाठी. विथ रिस्पेक्ट टू पॉईंट देऊ शकतात तुम्हाला, फ्रिक्वेन्सी रेंज काय आहे, इफेक्ट ऑफ फॅडिंग काय आहे, पोलरायझेशन काय आहे, आणि ॲप्लिकेशन काय. तर तुम्ही असं करू शकता. ओके, ग्राउंड वेव्ह, स्काय वेव्ह आणि स्पेस वेव्ह. ओके, तिघांचं कंपॅरिझन एकसाथ तुम्ही ड्रॉ करून त्याला स्टडी करू शकता, म्हणजे तुम्हाला इझी टू कम्पेअर करता येईल. कोणते जरी 2 कंपॅरिझन विचारले तर तुम्ही इझिली राईट करू शकता. त्यानंतर ट्रोपोस्फेरिक स्कॅटर प्रोपॅगेशन विथ स्केच. ओके, हा क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. वाय रिसेप्शन ऑफ हायर फ्रिक्वेन्सी बँड इज बेटर ड्युरिंग नाईट टाईम, हा पण नंबर ऑफ टाइम्स विचारलेला क्वेश्चन्स आहे. ओके, एकदा बघून घ्या. त्यानंतर आयनोस्पेरिक प्रोपॅगेशन विथ नीट स्केच. ओके, अँड एक्सप्लेन 2 प्रॉपर्टीज ऑफ लेअर ऑफ आयनोस्पेअर, हा 6 मार्क्सला तुम्हाला विचारू शकतात. ओके, हे क्वेश्चन्स तुमचे आहेत युनिट 4 मधले वेव्ह प्रोपॅगेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट तुमचं युनिट आहे युनिट 5 अंटिना. हा तुमचा असणार आहे 14 मार्क्ससाठी. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे अंटिनाज तुम्हाला दिले आहेत, त्याचे टाईप्स आहेत. ओके, तर ड्रॉ अँड स्केच हाफ वेव्ह डायपोल अँटिना अँड इट्स रेडिएशन पॅटर्न. तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला असे विचारू शकतील की फक्त टाईप चेंज होईल अँटिनेचा,
बट तुम्हाला त्याचं स्केच ड्रॉ करायचं आहे आणि त्याचा रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करायचा आहे, किंवा तुम्हाला अँटिनाचे टाईप देतील 1-2 आणि त्यासाठी तुम्हाला रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर ॲडव्हांटेजेस तुम्हाला विचारू शकतात फोल्डेड डायपोल अँटिनाचे. त्यानंतर ड्रॉ द स्केच ऑफ लूप अँटिना अलॉंग विथ इट्स रेडिएशन पॅटर्न. सो मोस्ट ऑफ द तुम्हाला याची स्टडी कशी करायची आहे, अँटेना, त्याचं स्केच, ओके, त्याचं वर्किंग आणि रेडिएशन पॅटर्न. ओके, तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला रेडिएशन पॅटर्नवरती विचारतात. त्यानंतर डिफाईन 2 टर्म्स आहेत, EMI म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स आणि EMC म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कम्पॅटिबिलिटी. या 2 टर्म्स तुम्हाला डेफिनेशनसाठी विचारू शकतात. त्यानंतर 4 मार्कचे क्वेश्चन्स कसे असतील, तर कम्पेअर रिझोनंट अँड नॉन रिझोनंट अँटेना. ओके, तुम्हाला रिझोनंट आणि नॉन रिझोनंट अँटेना कम्पेअर करायचा आहे. सम पॉईंट बेस्ड ऑन सम पॉईंट लाईक डेफिनेशन, सर्किट, रिफ्लेक्शन कोएफिशियंट आणि रेडिएशन पॅटर्न. तर तुम्ही सेम पॉईंट्स इकडे नोट डाऊन करू शकता. नंतर सेम क्वेश्चन्स आहे, एक्सप्लेन फॉलोइंग टर्म्स इन शॉर्ट रिलेटेड टू अँटिना. ओके, या काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत रिलेटेड टू अँटिना. या तुम्हाला 4 मार्क्सला विचारू शकतात, 4 किंवा 6 मार्कला 6 पण विचारू शकतात. ओके, तर अँटिना रेजिस्टन्स, डायरेक्टिव्हिटी काय आहे, अँटिना गेन काय आहे, पॉवर डेन्सिटी काय असते, रेडिएशन पॅटर्न आणि पोलरायझेशन्स. ओके, हा तुमचा 4 मार्क्सचा क्वेश्चन. नेक्स्ट, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ हाफ डायपोल अँटिना अँड इट्स रेडिएशन पॅटर्न. ओके, रेडिएशन पॅटर्न आणि त्याचा वर्किंग तुम्हाला विचारू शकतात. 4 मार्क्सला जर विथ डिटेल्स जर विचारलं तुम्हाला एक्सप्लेन करायला, फक्त ड्रॉ करायचं आणि रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करायचा, तर 2 मार्क्सला विचारतील. नेक्स्ट 4th क्वेश्चन आहे, ड्रॉ द रेडिएशन पॅटर्न फॉर द फॉलोइंग रिझोनंट डायपोल अँटिना. ओके, काही कंडिशन्स आहेत आणि त्या बेसवर तुम्हाला रिझोनंट डायपोल अँटिनाचे रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करायचे आहेत. ओके, तर असं 4 मार्क्सला तुम्हाला विचारू शकतात. ओके, हा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर ड्रॉ द कन्स्ट्रक्शन ऑफ यागियोडा अँटिना अँड ड्रॉ इट्स रेडिएशन पॅटर्न अँड 2 ॲप्लिकेशन. ओके, यागियोडा अँटिना तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करायचं आहे, त्याचं रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करायचं आहे आणि ॲप्लिकेशन सांगायचे आहेत 6 मार्क्सला. त्यानंतर डिस्क्राईब द ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ डिश अँटिना, ड्रॉ इज कन्स्ट्रक्शन अँड डिटेल अँड रेडिएशन पॅटर्न अगेन. ओके, तर हा तुम्हाला 6 मार्कला विचारू शकतात डिश अँटेनाचा पण. त्यानंतर तुम्हाला स्मार्ट अँटिना एक्सप्लेन करायला विचारू शकतात. ओके, हा पण तुमचा 4 मार्क्सचा क्वेश्चन्स आहे. तशा प्रकारे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. ऑल द बेस्ट अँड थँक्यू.